छत्रपती संभाजीनगरचे सांस्कृतिक मैदानावर अमित शहाची सभा होणार आहे। सध्या तुम्ही इथे बघू शकतात की भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी इथे पूर्ण जय्यत तयारी केलेली आहे। इथे मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि वेगवेगळे भागातून आलेले लोक आहेत। सध्या आपल्यासोबत भाजपचे काही लोक आहेत, त्यांच्यासोबत बोलून घेऊया। ताई, तुम्ही इथे सभाला आलेले आहेत, कुठून आले तुम्ही आणि काय काय तयारी केली होती? आम्ही फुलंब्री विधानसभेतून आलेलो आहोत आणि माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षामध्ये जो काही जनतेचा विकासाचा ध्यास धरलेला आहे आणि आपण बघत आहात की या सभेला प्रचंड अशी गर्दी आहे। नुसतं नाव ऐकताच तळागाळातून इथं महिला असेल, पुरुष असेल किंवा सर्वसाधारण कार्यकर्ता जरी असला तरी इथं प्रचंड गर्दी आपण बघत आहात। आणि लोकसभेला जर कोणताही उमेदवार दिला महायुतीचा तर प्रचंड मतांनी नक्कीच विजय होणार आणि सर्वांचा पाठिंबा त्याला असणार आहे। धन्यवाद। ताई, मला सांगा, इथे गेटवर हनुमान चालीसा पण वाटप केलेली आहे। हो, हनुमान चालीसा पण वाटप केलेली आहे। काय सांगाल तुम्ही? हनुमान चालीसा पण वाटप केलेली आहे इथे। राम मंदिर जे झालं, मोदीजी आज जवळपास 50 वर्षापासून आपण राम मंदिराची प्रतीक्षा करत होतो। गेल्या 500 वर्षापासून भारतातले आपले नागरिक राम मंदिराची खूप त्याच्यासाठी त्यांनी आहुती दिली प्राणांची, आणि आज मोदीजींच्या काळामध्ये राम मंदिर झालं आणि राम मंदिराचे प्रिय भक्त हे हनुमानजी आहे आणि याचं प्रतीक म्हणून आज हनुमान चालीसा वाटण्यात आलेली। ताई, मला सांगा, राम मंदिरचा परिणाम इथे होणार का लोकसभा निवडणूक? 100% होणार। 500 वर्षापासून जे कोणाला जमलं नाही ते मोदी साहेबांना जमलं। त्यामुळे आमचं ही संभाजीनगरची जागा ही भाजपलाच सुटणार आणि आम्ही 100% निवडून येणार। तुम्हाला वाटते की संभाजीनगरची जे जागा आहे भाजपला सुटणार? हा, 100% सुटणार। हे काय बघताय तुम्ही? हे सगळं मोदीजी, आज अमित शहाजी मोदीजी यांच्या नुसत्या नावावर एवढी गर्दी जमा होती बघा। आणि 500 वर्षापूर्वीचं आपलं राम मंदिर जे पत्र्यामध्ये म्हणजे पालामध्ये होतं बघा, ते मंदिर आता बांधलं गेलं आहे पूर्ण आणि अतिशय सुंदर, म्हणजे एक वास्तुकलेचा नमुना असेल असं मंदिर बांधलं गेलं। असं नाही की नुसतं छोटं मंदिर बांधलं, म्हणजे आता एक आपल्या भारतात म्हणजे भारतामध्ये जे आपल्याला आपण आग्रा वगैरे जसं बघायला जातो तसे फॉरेनचे लोक सुद्धा ते मंदिर बघायला येतील नक्कीच। राम मंदिराच्या नावावर किती उमेदवार निवडून येणार? बघा, राम मंदिराच्या नावावर आमच्या भाजपचे आता मी सांगते 99% उमेदवार निवडून येणार। 370 पर्यंत जाणार का सीट? 400 पार होणार। आणि मोदीजींच्या कामावर, मोदीजींच्या नावावर, ज्या मोदीजींना पूर्ण जगाने स्वीकारलं, जगांनी गुरु मानलं, अशा आदरणीय मोदीजींच्या नावावर भारतीय जनता पार्टीचे 400 पार येणार। ताई, मला सांगा, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय काय नेमके मुद्दे राहिलेले आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये अजून सध्या काहीच मुद्दे नाही आहे। जे आहे ते सगळं पूर्ण केलेले आहेत आणि आज जी आपण संख्या बघत आहोत ती आज जास्त 400च्या पार होणार आहे निवडणुका। आणि आज जे तुम्ही संख्या बघता आहात की 101% BJP 400च्या पार करणार आहे निवडणूक। ते राहिलेले मुद्दे कोणकोणते आहे औरंगाबाद संभाजीनगरमध्ये? पाणीचा मुद्दा आहे, काम चालू आहे, पाण्याचं काम चालू आहे। 1 वर्षाच्या आत आम्हाला पूर्ण नियोजन होणार आहे आणि काही ठिकाणी भारत गॅसची जी पाईपलाईन जी आहे घरोघरी त्याचं पण काम चालू आहे। मला सांगा, नाव बदललेलं आहे, औरंगाबादातून संभाजीनगर झालेलं आहे, याचा परिणाम लोकसभा निवडणूकमध्ये होणार का? सर, फक्त संभाजीनगर नाही तर या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे। आणि आज जर तुम्ही पाहिलात तर छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव झाल्यानंतर नक्कीच आम्ही विजय हा झालेलाच आहे। आता तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण शहर हे भगवं झालेलं आहे आणि तुम्ही जर बाहेर पाहिलं तर आजही जेवढी संख्या इथे आहे याच्यापेक्षा जास्त संख्या शहराची बाहेर नागरिकांची संख्या बाहेर उभी आहे। नागरिक स्वतःहून या सभेला येत आहेत आणि आज आमचे गृहमंत्री, जे कणखर नेतृत्व म्हटलं जातं भारत सरकारचं, ते इथं आल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीला ही जागा सुटेल
आणि आमचा युतीचा उमेदवार इथं 100% निवडून येणार आहे. मला आता या क्षणाला नारा लावासा वाटतो, भारतीय जनता पार्टी. आपल्यासोबत अजून काही लोक आहेत. काही मला सांगा, काही मराठा बांधव ते नाराज पण आहेत. त्यांचं म्हणणं आहे की त्याला जे रिझर्वेशन दिलेलं आहे त्याला मान्य नाही आहे. मराठा समाजालाही माझी विनंती आहे की आदरणीय फडणवीस साहेब यांनी त्यांना आरक्षण दिलं होतं, दिलं नाही अशातला विषय नाही. मराठा समाजाच्या मागे आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे होते, भक्कमपणे आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची नाराजी होऊ देणार नाही. कारण की मराठा समाज हा आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मागे आहे. त्यामुळे मराठा लोकांची नाराजी कुठंच नाहीये. आणि आज बघता चित्र ही आजची जागा. काल काही लोकांनी बॅनर पण फाडलेला होता ना. हे बघा, काहीला आता माहिती आहे आपल्या हातातून जात आहे, काहीला माहिती आहे आपल्या हातातून खासदारकीची जागा जातीये. त्याच्यामुळे लोक हे करू शकतात. 100% भाजपचाच खासदार निवडून येणार. हे 100% छत्रपती संभाजीनगरला भाजपाचा झेंडा फडकणार. आपल्यासोबत काही लोक आहेत. काही मला सांगा की मला हे सांगा की छत्रपती संभाजीनगरचे काय काय मुद्दे राहिलेले आहेत? मुद्दे सगळे झालेले. पाण्याचा प्रश्न होता, पाण्याचा प्रश्न बी मिटवला. आता पाणी येणार आहे आम्हाला, कारण पाईपलाईनचं काम सुरू आहे. आणि हे छत्रपती संभाजीनगरचे जे खासदार आहे इम्तियाज जलील, त्यांनी काय केलं? काय वाटते तुम्हाला? त्यांनी तुमचं म्हणणं आहे की जितके मुद्दे होते ते पूर्ण झालेले आहे. हो, आपल्या मोदी साहेबांनी सगळे मुद्दे केलेले. पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा औरंगाबादला पाण्याचा प्रश्न होता, तो मिटवलेला आहे. सध्या आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्यासोबत बोलून घेऊया. मला सांगा, कशा आला तू? काय आला तू? आम्ही अमित शहासाठी समर्थक साहेब, अमित शहाचे समर्थक. काय वाटतं तुला? अबकी बार 400 पार. हे आहे काही लोक, त्यांचं म्हणणं आहे की अबकी बार 400 के पार. अजून आपल्यासोबत काही लोक आहे. ताई, नाव काय आणि कुठून आले तुम्ही? आम्ही पुंडलिकनगरवरून आलो. कमल पालवे नाव. 2 वेळी अमित शहाची जे सभा होती ते पोस्टपोन झाली होती. अमित शहाची सभा होणारच. ताई, काय सांगाल? तुम्ही इथे आलेले आहे सभासाठीच आलेलो आहे आम्ही साहेबच्या. तुम्हाला वाटते का की निवडून येणार? हो, वाटतंय निवडून येणार आणि यायलाच पाहिजे. आणि इथे हनुमान चालीसा पण दिली होती. नाही, ते नाही बघितलं आम्ही. सध्या आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्यासोबत बोलून घेऊया. ताई, मला सांगा, तुम्ही इथे आलेले आहे सभासाठी, काय सांगाल? नेमके छत्रपती संभाजीनगरचे मुद्दे काय राहिले? छत्रपती संभाजीनगर हे एक ऐतिहासिक शहर आहे आणि या शहराला अशा एका नेतृत्वाची गरज आहे ते एका प्रगतीच्या पथावर घेऊन जाईल. कारण मराठवाड्याची ही राजधानी आहे आणि या राजधानीसाठी ज्या काही अत्यावश्यक बाबी आहे ते केवळ आणि केवळ बीजेपीचे नेतेच देऊ शकतात. ते राम मंदिरचं जे होतं, राम मंदिर बांधलेली आहे, तर त्याच्या मला हे सांगा की राम मंदिरचं जे होतं ते वोटमध्ये कन्वर्ट होणार का? कशामध्ये? राम मंदिर बनवलेली आहे बीजेपीने, तर हे कन्वर्ट होणार का वोटिंगमध्ये? येस, नक्कीच 101% होईल आणि व्हायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की किती सीट निवडून येणार बीजेपी? अबकी बार 400 के पार. हे आहे बीजेपीचे समर्थक आणि त्यांचं म्हणणं आहे की अबकी बार 400 के पार निवडणूक, लोकसभा निवडणूकमध्ये येणार आहे. सध्या अजून आपल्यासोबत लोक आहे. इथे काय काय प्रॉब्लेम होते? काय म्हणले? काय काय प्रॉब्लेम होते इथे? इथं सगळंच आहे, व्यवस्था सगळ्यांची हे केलेलं आहे. बीजेपी येणार सारखी आहे, मोदी येणार सारखे आहे. सध्या आपल्या सोबत काही युथ पण आहे. काही मला सांगा, वोट करणार तू बीजेपीला. काय काय मुद्दे काय काय
मुद्दे काय हे सध्या आपल्यासोबत काही युथ पण आहे आणि त्यांच्यासोबत बोलून घेऊ. ताई मला सांगा, इथून आले तुम्ही कशासाठी? सभा. ट्युशन गेले नाही का तुम्ही? ट्युशन आमच्या ट्युशनवाल्यांनी नेलंय, कॉलेजवाल्यांनी आणलंय आम्हाला. कॉलेजवाल्यांनी आणलाय काय? हो का? कोणत्या कॉलेजचे आहे तुम्ही? RBT राजेश भैया टोपे कॉलेज. राजेश टोपे साहेबांचे कॉलेजचे आहे तुम्ही आणि इथे आले. मला सांगा, वोट करणार तुम्ही? हो करू. काय काय मुद्दे राहील? बारीक आवाजात काही होणार नाही. आता एकदा जोरदार घोषणा होऊन जाऊ दे. आता तुम्ही युथ आहे, फर्स्ट टाइम वोटिंग पण करणार ना तुम्ही? हात वर करा सगळेजण, हात वर. पाठीमागचे पण, पाठीमागचे सगळेजण बोला सियावर. काय काय मुद्दे राहील? अशा आवाजाने काहीच होणार नाही. जरा जोरदार अजून आपल्या सोबत काही युथ आहे, त्यांच्यासोबत बोलून घेऊया. मला सांगा, फर्स्ट टाइम वोटर्स आहे तुम्ही, काय काय मुद्दे राहील तुमचे? आमचे मुद्दे हेच की काम सगळं व्यवस्थित केलं पाहिजे, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे. आणि कॉलेज कोणतं आहे आणि काय वाटतंय तुम्हाला इथे सभासाठी? काय म्हटलं? सभासाठी आलो. धन्यवाद. हा आपला असाच दोन आवाज आपल्याला केंद्रात पोहोचवतो. काय नाही, आता आम्ही बघू आता हे सगळं काय म्हणताय काय नाही, आणि त्याच्यावरती विचार करून मग पुढे त्यानुसार निर्णय घेऊ. 2 वेळी पोस्टपोन पण झाली होती त्यांची सभा गृहमंत्रीची. त्याबद्दल आम्हाला सांगता येणार नाही, कारण की आम्ही फर्स्ट टाइम आलोय. काय कॉलेज मधून आले की ट्युशन मधून? सगळीकडे बॅग पण आहे. आम्ही माझ्या कॉलेजमधून आलेली आहे. कॉलेजांचे लोकांनी नाही असं काय नाही. महिलांसाठी जागा करून द्या. हे आहे छत्रपती संभाजीनगरचे युथ आणि त्यांच्या फर्स्ट टाइम ते वोटिंग पण करणार आहे. आणि काही लोक आहे बीजेपीचे, त्यांचं म्हणणं आहे की अब की बार 400 के पार. कॅमेरामॅन मोहम्मद समीचा, इसरार चिश्ती, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.